तर थोडा रिकॅप घेऊन मी पुढे सरकणार आहे. कारण काल नेटवर्कच्या इश्यूमुळे आपलं बोलणं व्यवस्थित झालेलं नसावं हा उद्देश समोर ठेवून आपण परत एकदा त्या थोड्याशा भागाकडून पुढे जात आहोत. तुम्ही बघत आहात की हा हिमालय भाग आहे, भारताच्या उत्तरेकडे आहे, भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे, बरोबर का? भारताच्या दक्षिणेला भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर असा हा भारत. त्यानंतर हा सगळा अखंड भारत होता आणि अखंड भारतामध्ये हे प्राचीन भारतामध्ये बघितलं जात होतं. भारताकडे समुद्री मार्गाने येण्याच्या पूर्वी म्हणजे समुद्र मार्गानेच नाही तर खुष्कीच्या मार्गाने भारतामध्ये एंट्री होत होती. हा खुष्कीचा भाग आहे आणि हा मैदानी प्रदेशामधून ही खैबर खिंड तुम्ही बघताय आणि हे बोलनची घाटी बघताय. या दोन मार्गामधून आपल्याला भारताकडे येणारे प्रवासी म्हणा किंवा आक्रमण करणारे राज्यकर्ते म्हणा हे या ठिकाणी आलेले आहेत, हे आपण बघतोय, बरोबर. काल आपण 6 भूप्रदेश बघणार आहोत म्हणून सांगितलं. त्यातला आपण पहिला भूप्रदेश बघितला होता तो म्हणजे हिमालय, बरोबर का? जो हिमालय हिंदकुश पर्वत व हिमालय पर्वतामुळे जे भारताचं उपखंड आहे ते या ह्याच्यामुळे एक अभेद्य भिंतच बनली, बरोबर. त्याच्यामुळे प्रक्रिया आक्रमण म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा याच्यापासून भारताचं संरक्षण नक्कीच झालेलं आहे, बरोबर. एवढंच नाही तर आशिया खंडातले जे काही आशियातले मध्य आशियातलं जे काही वाळवंट आहे त्याच्यापासून सुद्धा आपण अलग या हिंदकुश पर्वत आणि हिमालयामुळे झालेलं आहोत, बरोबर. आणि यातलं जे हे हिंदकुश पर्वत म्हणा किंवा हे हिमालय म्हणा यांच्यामध्ये असणारी आपली जी काही ही बेलन घाटी आणि खैबर खिंड आहे या दोन्ही ज्या गोष्टी आहेत या खुष्की मार्ग म्हणतो आपण, बरोबर नाही? खुष्कीचा व्यापारी मार्ग. आणि या मार्गाला कसं होतं की मध्य आशियामध्ये जाणारे जेवढे प्राचीन व्यापारी मार्ग होते त्या सगळ्या व्यापारी मार्गाला हा मार्ग जोडला गेलेला होता. आणि चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग होता. त्यामुळे याला रेशमी मार्ग म्हणून सुद्धा ओळखलं जातं, बरोबर आहे का? आता हे रेशमी मार्ग जे आहे हे रेशीम साठी महत्वपूर्ण होतं. रेशीम माल इकडून तिकडे घेऊन जात होते, बरोबर. याच खिंडीतून अनेक प्रदेशी जी आक्रमण होती त्यांनी भारतामध्ये प्रवेश याच मार्गातून केलाय. फक्त त्यांनीच केलं का तर कित्येक प्रवास वर्णन जी करणारी जी काही प्रवासी होती ती सुद्धा याच खैबर खिंड आणि बेलनघाटातून किंवा बेलनखिंडातून आलेली आहेत, हे आपण बघितलं. त्यानंतर आपण काय बघितलं की सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश बघितला. आणि हे करत असताना मी तुम्हाला काल दाखवा म्हणून सांगितलं होतं, पण मी आज तुम्हाला दाखवा म्हणणार नाही, मी दाखवेन तुम्हाला. काय दाखवेन? ही ब्रह्मपुत्रा नदी आहे, बरोबर, की जिथून तिचा उगम झाला ती पुढे जाऊन याला समुद्राला मिळाली. त्यानंतर ना गंगा आहे की तिचा परत या हिमालयात उगम होऊन ती गंगा नदी अशी परत समुद्राला जाऊन मिळाली. गंगा आणि सिंधू सिंधू नदी जी दिसते का तुम्हाला ती बघा, सिंधू इकडून अशी गेली आणि सतलज इकडं, परत ती सुद्धा सिंधू नदी या आपल्या हिमालय प्रदेश ह्याच्यातूनच उगम पावलेली आहे असे दिसताना आपल्याला दिसते. ह्या ज्या काही 3 नद्या आहेत ह्या 3 सगळ्यात मोठ्या नद्या आणि ह्या नद्यांच्या काही उपनदी आहेत आणि यांचं जे काही खोरं आहे हे खोऱ्यामध्ये खरं तर आपली भारतीय संस्कृती मोठ्या प्रमाणामध्ये वसलेली आपल्याला दिसते. हा तसा तर पश्चिमेकडील सिंध असेल आपला हे दिसणारा पश्चिमेकडील सिंधू नदी हा सिंध पंजाब पासून पूर्वेकडील सध्याचा जे आपला बांगलादेश पर्यंत पसरलेला भाग आहे हा एवढा मोठा भाग ह्या त्या 3 नद्यांच्या खोऱ्यामध्ये आपला वसलेला असताना आपल्याला दिसतोय. माईक बिनकामाचा कोणाचा चालू आहे बघा. भारतातले जे काही होऊन गेलेली सिंधू संस्कृती आहे का नाही ही सिंधू संस्कृती त्यांच्यातली काही प्राचीन नागरी संस्कृतीमधली जे काही खेडे होते होते साम्राज्य होती किंवा त्यांचे त्यांचे छोटे छोटे गाव होते हे ह्याच भागामध्ये वसलेले होते. ह्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वसलेले होते. ज्यावेळेस आपण गंगा नदी आपलं सिंधू संस्कृती पाहणार आहोत सिंधू संस्कृतीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेडमी 9A लास्ट वॉर्निंग, रेडमी 9A लास्ट वॉर्निंग.
रेडमी 9A फास्ट वॉर्निंग, डायरेक्ट रिमूव्ह. यानंतरचा जो भाग येतो तो आपण बघतो सर आवाज येत नाही. ते मध्येच असं कोणतं डिस्टर्ब करून गेले की अशा गोष्टी होतात. तर हे ज्यावेळेस हे खोरं बघितलं आपण, सिंधू गंगा ब्रह्मपुत्र नद्यांचा जो मैदानी प्रदेश बघितला, हे तिसरं आपलं महत्वाचं भूप्रदेश बघितले आपण. महत्वाचे भूप्रदेश. आता तिसरं बघतोय आपण, ते म्हणजे थरचे वाळवंट. सर आवाज येत नाहीये. तर थरचे वाळवंट बघतोय आपण तिसरा. तुमच्या ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला थरचं वाळवंट कुठं दिसतंय बाबा? तुम्हाला सांगता येईल का किंवा दाखवता येईल का? आणि माईक चालू केला तर प्लीज तुम्ही बंद करा बरं का. हो सर, जे येलो कलरने दाखवलेले ना ते थरचं वाळवंट आहे. काय हुशार आहे बघा. हे थरचं जे वाळवंट आहे की नाही, आपल्या राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातल्या काही भागामध्ये पसरलेलं आहे. लक्षात घ्या, हा जे थरचं वाळवंट आहे, तुम्ही म्हणसाल फक्त राजस्थान, तर नाही. तर हे राजस्थान, हरियाणा आणि गुजरात यांचा काही भाग, सगळंच नाही तर यांचा काही भागामध्ये हे वाळवंट पसरलेलं आहे. बरोबर. आणि याच्यातला काही भाग आजच्या पाकिस्तानमध्ये पण आहे बरं का. असं नाही की बाबा सर झालं. याच्यातला काही भाग, आता तुम्हाला इथलं मी रेड काढून दाखवतो. एक मिनिट ना, आता थोडा वेगळा कलर वापरतो मी, तुमच्या लक्षात येईल. एकच मिनिट ना. आता बघा, ही आपली बॉर्डर आहे. ही भारताच्या नकाशाची बॉर्डर आहे. आता ही बॉर्डर सोडून पलीकडे हे कलर दिसतं की नाही, हा पूर्णपणे पाकिस्तानमध्ये जातो. त्यामुळे हे जे काही थरचं वाळवंट आहे, हे फक्त भारतातच नाही, भारतातल्या फक्त राजस्थान, हरियाणा, गुजरात पुरतच मर्यादित नाही, तर ते कुठं सरकलेलं आहे? कुठं सरकलेलं आहे? पाकिस्तान. पाकिस्तान. बरोबर. याच्या उत्तरेला सतलज नदी आहे. बरोबर का? तिथे बघते तुम्ही, दिसताय तिथं बघा. मी जे सांगतोय तुम्ही हुडकायचं बरं का. लगेच मी जे तुम्हाला सांगतोय ते हुडकायचं. तुम्ही जितकं ह्या दिलेल्या नकाशाचा तुम्ही ऑब्झर्वेशन कराल, तेवढं तुम्हाला इतिहास समजेल, एवढं लक्षात घ्या. कारण एकदा का आपला नकाशा आणि त्या नकाशातून डोक्यात एकदा का ती मेमरी आपली फिट झाली की ऑटोमॅटिक तुम्हाला इतिहास समजला म्हणून समजायचा. या जे काही थरचं वाळवंट आहे, ह्या थरच्या वाळवंटाचा उत्तरचा भाग, आता तुम्हाला मी कालच दाखवले असं निशाण करून, हा उत्तरचा भाग येतो, हा दक्षिण येतो. बरोबर. हा बाजू पूर्व येते आणि ही बाजू काय येते? पश्चिम येते. बरोबर का? तर तसं आता हे थरचं वाळवंटाला सुद्धा हीच बाजू लागू होते या ठिकाणी. बरोबर. आता उत्तर दक्षिण कुठे आहे तुमच्या, तुम्ही हुडकायचं आणि मी विचारणार आहे. आता बघा, थरच्या आपलं जे थरचं वाळवंट आहे, याच्या उत्तरेला असणारी नदी, याच्या उत्तरेला असणारी नदी ती म्हणजे सतलज नदी. सतलज नदी. सतलज नदी आहे. पूर्वेला अरवलीच्या पर्वतरांगा आहेत. या ह्याच्याला अरवलीच्या पर्वतरांगा आहेत. बरोबर का? त्याच्यानंतर याच्याच दक्षिणेला कच्छचे रण आहे. लक्षात घ्या, कच्छचे काय आहे? रण आहे. आणि या थरच्या वाळवंटाच्या पश्चिमेला सिंधू नदी आहे. कुठली नदी आहे? सिंधू नदी आहे. तुम्हाला दिसतेय ना सिंधू नदी? हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. बघा, दिसते का घग्गर नदी? तुम्हाला कुठे दिसते? दाखवा बघू मला, कोणाला दिसते का घग्गर नदी? दिसते का बघा? हिमाचल प्रदेशातून उगम पावली खरं ती घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटामध्ये पोहोचते आणि पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावानं ओळखलं जातं. लक्षात घ्या, प्रश्न टीईटी मध्ये कसा येतो. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी जी नदी आहे घग्गर नावाची, तिला पाकिस्तानामध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं? मी ज्या वेळेस असे प्रश्न सांगतो त्या वेळेस तुम्ही रनिंग नोट मध्ये लिहून घेत चला. हिमाचल प्रदेशामध्ये उगम पावणारी घग्गर नावाची नदी पुढे चलून पाकिस्तानमध्ये जेव्हा जाते, तेव्हा त्या नदीला पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आता सांगितलं. आग्रा नाही, हाकरा. हाकरा. हाकरा या नावानं ओळखलं जातं. राजस्थान. हाकरा. हाकरा. हाकरा नाही, हाकरा. हा हो सर, हो हो.
खाकरा नाही हाकरा ना. मी हाकरा सांगाल हो. आता गुजरातच्या जवळ असल्यामुळे तुम्हाला खाकरा ऐकू आलं का? खाकराच ऐकू आलं. हाँ खाकरा फाफड़ी है कि नहीं? हाँ नहीं, खाने का जो चीज है ना वो याद आता हमको, खाने के अलावा कुछ सोचताच नाही. ही हाकरा नावाची काही नदी आहे ना, आता ते ओळखलं गेलं बरोबर. ठीक आहे, तुम्हाला परत पुढचं बी सांगितलं बघा. आता ही जी काही नदी आहे का नाही, या नदीचं का नाही जे पात्र आहे की नाही राजस्थान आणि पाकिस्तान मध्ये ऑलरेडी हिचं जे पात्र आहे ना हे कोरडं पडलेलं आहे, नावालाच नदी आहे. आणि त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशामध्ये हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळं ही विखुरलेली होती. अनेक स्थळं काय केली होती? विखुरलेली होती. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ना आपण पुढचं बघू शकतो की बघा दख्खनचे पठार तुम्हाला कुठून कुठं दिसते बघा. दख्खनचं पठार कुठं दाखवलंय आणि कसं दाखवलंय दिसतंय का? दख्खनचे गाव तुम्हाला दिसतंय का? दिसतंय दिसतंय. कुठं आहे? मध्ये चॉकलेटी रंग आहे ना मध्ये सर, हा तिथं लिहिलंय सर दख्खन पठार. बरोबर का? हा. आता मी हा लाल करून जो हो, टिकलेला भाग आहे महाराष्ट्र हा आणि सगळा कर्नाटक. कसला आहे? दख्खनचा पठार आहे. ह्याच्या एका बाजूस ह्या दख्खनच्या पठाराच्या एका बाजूस आपल्याला पूर्व किनारा बरोबर का नाही आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा, यामध्ये असलेला जो आहे आपल्या भारताचा पूर्व आणि पश्चिम किनारा याच्या मध्ये मध्ये असणारा हा जो काही भूप्रदेश आहे हा भूप्रदेश बघा भारताचा जो काही नकाशा दिसतो का नाही हा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला आहे बरोबर नाही. भारताचा जो डायग्राम तुम्हाला दिसतोय हा दक्षिणेकडे असा 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 निमुळता होत चाललेला निमुळता होत जाण्यासारखा दिसतोय. जसं की एखादं सूळ ह्या पेच्यामध्ये असं घुसवलंय असा त्याचा आभास आपल्याला होताना पण दिसतो बरोबर नाही. त्याच्या याच पश्चिम दख्खन पठाराच्या पश्चिम बाजूला आपल्याला अरबी समुद्र दिसतोय की नाही. या ठिकाणी दिसतोय की नाही अरबी समुद्र दिसतोय. त्याचबरोबर याच्या दक्षिणेला कोण दिसतोय बाबा तुम्हाला? दख्खन पठाराच्या दक्षिणेला, कारण प्रश्न येऊ शकतो दख्खन पठाराच्या दक्षिणेला कुठला उपसागर आहे? बंगालचा उपसागर. हिंदी महासागर दक्षिण ना. दक्षिण हो, दक्षिण तुम्हाला बाजू उत्तर कळेल ना का? हे हिंदी महासागर. हिंदी महासागर. आता काय हिंदी महासागर कसे आता बरोबर. आणि पूर्वेला म्हणून मी दिशा लगेच समोरासमोर विचारेना. मी दिशा का मला असं विचारता येत नाही का? पूर्व झालं पश्चिम, पश्चिम झालं दक्षिण, दक्षिण झालं उत्तर, मला विचारता येतं. मी तुम्हाला ऍक्च्युली समोर दिलंय, मी म्हणजे तुम्हाला कॉपी करायला मटेरियल दिलाय आणि कॉपी करत असताना सुद्धा तुम्ही नीट कॉपी करेना है का नाही? जरा दक्षिण मला इंग्लिश मध्ये सांगा ना, काहीच कळत नाहीये. बरं ऐकून घ्या आता नीट ऐकून घ्या बघा. दख्खनचा पठार तुम्हाला सगळ्यांना दिसतोय. दख्खन पठाराचा ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ या बाजू बरोबर का? ईस्टला काय आहे? ईस्टला बंगालचा उपसागर, वेस्टला बे ऑफ बेंगॉल, अरबी समुद्र, समुद्र, नॉर्थला नॉर्थला नाही. नॉर्थला आहे नाही का? हिमाचल प्रदेश नाही का? आणि साऊथला हिमाचल प्रदेश आहे बरोबर. समुद्र नाही सर. हिंदी बंगाल सागर, बंगाल. साऊथला हिंदी महासागर आहे. हे कळलं का आता? इंग्लिश मध्ये दिशा कळल्या? हो. आणि हे जे आपलं हे जे पठार आहे दख्खनचे, हे जे पठार आपल्या सगळ्यांना दिसतोय, या दख्खनच्या पठाराला तसं बघायला गेलं तर तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे बरोबर नाही. तिन्ही बाजूनी काय केलेलं आहे? पाण्याने वेढलेला हा भूभाग आहे. आणि हा भूभाग जेव्हा तिन्ही बाजूंनी ज्यावेळेस समुद्राने वेढलेला हा भाग दिसतो, तसा हा भूभाग समुद्रात घुसवलेल्या एका त्रिकोणी त्रिशूळासारखा दिसतोय बघा. त्रिशूळ माहिती का? आपल्या कुणाच्या हातात असतो त्रिशूळ? महादेव. ते पाण्यात घुसवल्यासारखं दिसतंय का नाही तुम्हाला? इमेजिन करा नुसतं दिसतंय असं. कुठं आहे बाबा सर? एक टोक दिसतंय. लय विचार करू नका. आणि हा जो पूर्णपणे भूप्रदेश आहे
या भूप्रदेशाला द्विकल्प सुद्धा असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? या जे दिसणारा भाग आहे या सगळ्या भागाला द्विकल्प असं सुद्धा म्हणतात. भारतातील द्विकल्पाचा बहुतांश हा भाग जो आहे पूर्णपणे दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. हा जो द्विकल्प म्हणजे पाण्याचा सुळात जो दिसलेला दिसतो हा द्विकल्प आहे आणि हा जो पूर्णपणे द्विकल्प तुम्हाला दिसतोय हा द्विकल्प भारतातला आपला जो काही बहुतांश भाग आहे तो पूर्णपणे दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. आता दख्खनच्या पठाराच्या उत्तरेला पूर्णपणे आपण बघितलं तर सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. आता हा भाग येतो हा इथला भाग इथला. आता हा त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. सह्याद्रीच्या पश्चिम दिसतात का तुम्हाला? सह्याद्रीच्या हे दिसतंय का? सह्याद्रीच्या पश्चिम रांगा दिसतात का नाही? पर्वत रांगा पश्चिमेला हे बघा इकडं जरा पुसू का? हा हे बघा हे दख्खनचं पठार आहे. हे उत्तर, हे दक्षिण, हा पूर्व आणि हा पश्चिम, बरोबर का? आणि हे जग पश्चिम बघा इथं मी परत एक रेष मारतो आणि परत तुमच्या इथे नाव लिहितो मी. हे उत्तर आहे, हे दक्षिण आहे, हा पूर्व आहे आणि हा पश्चिम आहे. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ, बरोबर. आता हे सगळं असताना या ठिकाणी बघा हा जो पूर्णपणे उत्तरेकडचा भाग आहे इकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगांच्या पर्वतरांगा इथं पसरलेल्या आहेत. याचा जर पश्चिमेचा भाग बघितला तर इकडे तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतील. यालाच आपण काय म्हणतो? पश्चिम घाट सुद्धा म्हणतोय. आता ह्या सह्याद्रीच्या पश्चिमाची जी काही पश्चिम आहे याच्या पायथ्याशीच आपल्याला कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश सुद्धा दिसतोय. या ठिकाणी दिसतोय का नाही? आणि दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडे आपल्याला ठिकाणी डोंगर दिसतोय. या सगळीकडे आपल्याला काय दिसतंय तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्व घाट दिसतोय. याला काय म्हणतात? पूर्व घाट म्हटलं जातं. या पठारावरील जी काही जमीन आहे आता ही जी काही जमीन आहे ही सगळी सुपीक आहे आणि इथं का नाही हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळामध्ये अनेक असे कृषी प्रधान संस्कृती नांदल्या होत्या. मग त्याच्यामध्ये मौर्य साम्राज्य असेल आणि हे मौर्य साम्राज्य जर बघितलं तर हे प्राचीन भारतातील सगळ्यात मोठं साम्राज्य होतं आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता खरं. आणि मौर्य साम्राज्यानंतरनं अनेक छोटी मोठी साम्राज्य या ठिकाणी होऊन गेलेली आहेत. आता मला सांगा मौर्य साम्राज्याचा साम्राज्य किंवा संस्थापक कोण होता? चंद्रगुप्त चंद्रगुप्त मौर्य. वा, छान, अभ्यास चांगला आहे. त्याचा गुरु कोण होता माहिती आहे तुम्हाला? चंद्रगुप्त मौर्यने डॅश डॅश म्हटलेलं गेलं. आता बघा आचार्य चाणक्य. आता मी थोडं बोलू का? मी बोलू थोडं. तुमचं सगळं मनपसंत दिसतंय सगळं. थोडं बोलतो आणि पुढे सरतो. आपल्याला हे बघायचंय. आता मला सांगा चंद्रगुप्त मौर्य याने डॅश डॅश घराण्याचा नाश करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. नंदा. नंद घराण्याचा. आणि शेवटचा राजा कोण ज्याचा त्याने ठार मारला? तो शेवटचा राजा ज्याचा ह्याने नाश केला आणि नुसतं राजाला मारलं नाही तर अख्खी पूर्ण फॅमिली त्याने संपवलं आणि तेही डॅशडॅशांच्या सांगण्यावर की बाबा ह्यातलं कुणाला सुद्धा जिवंत ठेवू नको. हा इतिहास खूप रंजक आहे, खूप रंजक. याच्यावरूनच कळतं आपल्याला कुठला राजा होता. बराबर करेक्ट व्हेरी नाईस. तर धनानंद नावाप्रमाणे सुद्धा लोभी होता. त्याने ऍक्च्युली राज्यावर, तिथल्या लोकांवर, शेतकऱ्यांवरती, गावात राहणाऱ्या प्रत्येक साम्राज्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती त्याने अफाट असं कर लादलेलं होतं आणि हेच पटत नव्हतं चंद्रगुप्त मौर्य त्या आपल्या ह्याला चाणक्यांना. आणि मग त्यांचं पटलं नाही. भरसभेत नाही का त्याचा अपमान केला आणि मग चाणक्यानं ते मी म्हणलं नाही जोपर्यंत नंदकुळाचा मी नाश करणार नाही तोपर्यंत मी माझ्या चुटीत जटाओं की गाठ नाही छोडूंगा. हे नाही म्हणलं तर नाही ते हेच इथंच आहे बघा. हे इथं घडलं सगळं आणि हे ते पठार आहे आपलं. त्यामुळे हलकं पठार आहे का? हे हलकं पठार आहे का? आता हे दक्कनचं पठार हलकं आहे का आपलं? नाही. इथं फक्त तेच नाही तर भरपूर घडले. आणि आपला जो त्याच्यानंतरचा आलेला गादीवरती अशोक, सम्राट अशोक हा मौर्य घराण्यातलाच आहे लक्षात घ्या. आणि मग त्याने डॅश डॅश हा धर्म स्वीकारला. कोणी स्वीकारला? अशोकानं कुठला धर्म स्वीकारला?
बौद्ध धर्म. बौद्ध धर्म. ही प्रश्न आहेत, ही एका वाक्यात उत्तर आहेत. आता सद्यस्थितीला तुमच्यासाठी टेस्ट तयार आहेत. एनी टाइम तुम्हाला कितपत शिकवलं मी तो इम्पॉर्टंट भाग नाही आहे. मी शिकवत तर जाणार आहे, कव्हर करणार आहे, पण तुमच्या एक्सरसाइज साठी आपण टेस्ट अपलोड करत आहोत आजपासून. मला वाटतं आज आपण 5 टेस्ट अपलोड केलेले आहेत. किती? 5 टेस्ट. आणि ह्या सगळ्या टेस्ट सोडवायच्या आहेत ज्यांचा इतिहास आहे त्यांनी. त्याच्याच बरोबर त्या ठिकाणी इंग्रजीच्या पण सोडवणार आहेत. इथून पुढे आपल्याकडे भरपूर टेस्ट अपलोड होतील. त्या रोजच्या रोज टेस्ट सोडवत चला. दर रविवारी 150 मार्काच्या आता दोन्ही पेपरच्या पण होतील, त्या पण तुम्हाला सोडवत जायचं आहे. आलं लक्षात? आता पुढे सर इंग्लिश मध्ये पण ऑप्शनलला, एक्सक्यूज मी सर, आता ते टेस्ट मध्ये तुम्ही घालतात ना क्वेश्चन, ते मराठी प्लस इंग्लिश मध्ये पण ट्रान्सलेट करून असू द्या ना सर खाली. हो मॅडम, हो करतो मॅडम. ठीक आहे. कुठले मॅडम आहेत या बोललेले आता? सर निकिता आहे. निकिता. सरनेम काय मॅडम? जाधव. जाधव का? ठीक आहे. अजून कुणाचं काय आहे का बघा त्याच्याबरोबर? तर मी पण आहे. निलोफर. ठीक आहे. ओके. तर आता टेक्स्ट बुक घेऊन बसले म्हणून थोडं समजायला लागलं. इंग्लिशची टेक्स्ट बुक आहे. हा का? वा, छान. आता हे आपल्याला हे जे आपण बघतोय, हा नकाशा बघतोय, ह्यातल्या नकाशा बघत असताना आपण महत्वाचे काय बघतोय? भूप्रदेश बघतोय. आता ह्या भूप्रदेशामध्ये आपण काय म्हणलं की 6 महत्वाचे भूप्रदेश बघतोय. किती? 6 महत्वाचे भूप्रदेश बघतोय. सर आवाज बहुत कठोर है. 5वा भूप्रदेश बघतोय तो सर म्हणजे ब्रेक होत आहे. समुद्र किनाऱ्याचे प्रदेश बघतोय आपण. कसलं बघतोय? समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश बघतोय. आता प्राचीन भारतामध्ये हडप्पा आवाज खूप ब्रेक होतो. आवाज क्लिअर नाही सर, कट होतोय. काय व्हायलंय? गोंधळ करताय सगळे एकदमच. काय व्हायलंय? सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. आता पण होतोय? क्लिअर. आता होतोय? आता नाही सर, आता क्लिअर आहे. आता बघा, आता आपण समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश बघतोय. आता आपल्या समुद्र किनाऱ्याचे जे जे प्रदेश आहेत त्या गोष्टींची आपण माहिती घेत आहोत. आता बघा, प्राचीन भारतामध्ये जेवढ्या काही संस्कृती होत गेल्या की त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी, आता जगातल्या 5 मोठ्या संस्कृती आहेत त्यातली एक म्हणजे आपली भारतात होऊन गेलेली संस्कृती. त्याचं नाव काय सांगू शकाल का कोणी? जगातल्या सिंधू 5 हिंदू संस्कृती. व्हेरी नाईस. आता या सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये का नाही, आपल्या पश्चिमेकडे काही देश होते की नाही, यांच्याशी या लोकांनी व्यापार केला. बरोबर आहे? तर या सिंधू संस्कृतीचं गोदाम कुठं होतं माहिती आहे का? गोदाम म्हणजे आता हे जहाज काय म्हणताय? लोथल. करेक्ट. लोथल सध्याच्या कुठेमध्ये आहे तो? आपल्या लोथल हे जे आहे भारताच्या डॅश प्रदेशमध्ये आहे सध्याच्या राज्यामध्ये. करेक्ट. वा, व्हेरी नाईस. सध्याच्या तो कुठे आहे? गुजरातमध्ये आहे लोथल. ह्या लोथलमध्ये त्या काळामध्ये समुद्राचं किंवा त्या नद्याचं पाणी असं अडवून आत घेतलेलं होतं आणि असं त्याला गोल फिरवलेलं होतं. आता त्यावेळेस मी सिंधू संस्कृती शिकवेन त्यावेळेस मी तिथलं पूर्ण जहाज वगैरे तुम्हाला दाखवेन कशा प्रकारे ते पाणी आत येत होतं, त्याचा निचरा होऊन ते पाणी परत रिटर्न जात होतं. किती मोठी गोदामं होती आणि तिथून नेमकं कुठलं अन्नधान्य हे जात होतं आणि मग ते कशावरून ओळखलं की हे धान्य गेली हे राहिली? लक्षात घ्या. आता मी तुम्हाला ते परत एक या ठिकाणी दाखवेनच, त्यात काही शंका नाही. की सगळ्यात महत्वाचं काय माहित आहे का? पूर्वीच्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये धान्य दळत होते. बरोबर की नाही? दळायचे ना ते दाट्यावरती. आता हे दळण्यापूर्वी हे धान्य भाजायचे भाजतात माहिती की नाही, आणि भाजून मग याचे पीठ करायचे. मग भाजताना काही जे धान्य होते, काही जे कण होते, दाणे होते, ते खूप जळले गेले की करपले जायचे. मग हे करपलेले जे काही धान्य बाहेर पडले जायचे आणि ते आपल्याला संशोधनामध्ये सापडले आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की ह्या संस्कृतीमध्ये हे धान्य वापरलेलं आहे. आणि असं जे भाजलेलं धान्य आहे हे धान्य कधीही खराब होत नाही. असं नुसतं जर धान्य असेल का नाही, त्या नुसत्या धान्याला कीड लवकर लागते. बरोबर नाही? आता तुम्ही घरामध्ये गहू वापरता, ज्वारी वापरता, त्याच्यानंतर तुम्ही तांदूळ करता, पण त्याच्यात किडे लवकर होतात की नाही? होतात की नाही? एवढंच. किती फास्ट होतात? मग हे हजारो वर्षापूर्वी आपल्याला हे सापडलेलं काही तांदळाचं शीत असेल किंवा जवस असेल कुठलंही, मग हे कसं राहिलं? तर त्याला भाजल्यानंतर ना कशाही प्रकारचे कीटक लागत नाहीत. आणि त्याच्यावरून आपण संशोधन केली आणि प्रयोगशाळेमध्ये पाठवलं त्यावेळेस ते कशाचं आहे हे आपल्याला लवकरात लवकर दिसून आलं.
आणि त्यावेळेस कळलं की याच्यामध्ये कुठल्या मार्गाने जात होते, इथून काय पाठवलं, तिकडून इकडं काय आलं, हे त्याच्यावरूनच कळलेलं आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, भारतीय समुद्र किनाऱ्यावरील जी काही बंदरं होती, या बंदरावरून परदेशातली जी काही संस्कृती आहे, तिथली काही लोकांच्या भारताशी काही संपर्क झाला, आपल्यामध्ये काही देवाणघेवाण झाली, हेही तिथल्या मिळालेल्या साधनावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि हा पश्चिमेकडचा जो भाग आहे, आता पश्चिम म्हणजे काय झालं, ईस्ट आणि वेस्ट, बरोबर का. आता हा जो वेस्टचा भाग आहे, इकडून आपल्याला हे पूर्णपणे समुद्र मार्गाने गेले आपण, बरोबर की नाही. आता हडप्पा संस्कृतीमध्ये लोथल इथून जो भाग आहे, मेसोपिटियाकडे जातो, मेसोपिटिया, बरोबर की नाही. आणि तिथून कसं गेलं कळलं, तर आपले इथले काही जे काही नेलेले पदार्थ होते, जे काही वस्तू होत्या, अन्न होतं, ते तिथं सापडलं, त्याचे अवशेष सापडले. आणि तिथली जे काही चलन व्यवस्था आहे ती इथल्या भारतामध्ये आपल्याला सांगितली, सापडली. आणि याच्यावरूनच असं लक्षात आलं की आपल्या यांच्याशी देवाणघेवाण चालत होती, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. मात्र त्या काळामध्ये हळूहळू खुष्कीच्या मार्गाने पण काही व्यापार होऊ लागले. आता खुष्कीचा मार्ग म्हणजे काय, मी मग सांगितलं बघा. खुष्कीचा मार्ग कुठला आहे, खुष्कीचा मार्ग बोलानखिंड, हा, आणि दुसरं खैबर खिंड. खैबर खिंड, बोलान आणि खैबर. करेक्ट. याच्यातून आपल्या नंतर ना आपले देवाणघेवाण किंवा दळणवळण याच्यात मार्गातून सुरू झाला. आता हे पश्चिम भागातलं समुद्री किनाऱ्यावरच्या प्रदेशामध्ये हे झालेले आपलं काय आहे, देवाणघेवाण आहे, त्याच्यावरून आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आता ह्यातला शेवटचं महत्वाचं जो येतो म्हणजे समुद्रातली बेटं आपले. आता हे समुद्रातली बेटं कोणकोणते सांगू शकाल का तुम्ही, आपल्या समुद्रातली बेटं, आणि तुम्ही तिथून दाखवायचं. अंदमान निकोबार बेट. अंदमान निकोबार. दाखवा बघू, तिथून तुम्ही मला कोणी पण दाखवू शकाल तुम्ही. चला, तुम्हाला पण नकाशा वाचन आला पाहिजे. अंदमान निकोबार म्हणले कोणीतरी, दाखवा बघू कुठं आहे. दिसतंय का कोणाचं, आता चालू नका, आता कुठं दुसरीकडे फिरला बापळा. हा, रमा कोणापुरे गोल किये देखो. अरे बाबा, इकडं काय नुसते नकाशा झेंडीच काढले का काय. वा वा, नाही दा कम्प्लीट. बस दोन दोनच रेषा मारा. हा 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 हा, वा वा वा. हे कुठल्या समुद्रात आहे हो, अंदमान आणि निकोबार. अंदमान आणि निकोबार बंगालच्या उपसागर मध्ये आहे, लक्षद्वीप. बंगालचा उपसागर. करेक्ट 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 करेक्ट, बंगालच्या उपसागरामध्ये आहे, बरोबर आहे का. आणि हे जे काही लक्षद्वीप आहे, हा भारतातील बेटांचा समूह आहे, तो अरबी समुद्रामध्ये आहे. कुठे आहे दाखवा बघू मला आता. लक्षद्वीप कुठं दिसला, आता ते कंपनीने सांगितलं की लक्षद्वीप कुठं आहे, तो कुठल्या समुद्रात आहे, अरबी समुद्रात. आणि प्राचीन काळामध्ये का नाही समुद्रात व्यापारात या बेटांचं स्थान लय भारी होतं. आणि याचा सगळा जो काही उल्लेख आहे तो म्हणजे पेरिप्लस ऑफ एरिथिनियन्स सी, म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकामध्ये भारतीय बेटांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलं हे माहित नाही, परंतु हे पुस्तक लिहिलंय की ज्याच्यामध्ये आपलं काही तांबड्या समुद्राची माहिती पुस्तक म्हणतात, त्याच्यामध्ये या बेटांची सगळी माहिती दिलेली आहे. परंतु कोणी लिहिलंय माहित नसलं तरी ते एका ग्रीक खलाशानं, खलाशामध्ये नाविक, या खलाशानं लिहिलेलं आहे, एवढं आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे. आता मला तुम्ही का नाही नकाशामध्ये 3 गोष्टी दाखवा. आता तुम्ही जे मी सगळ्या गोष्टी दाखवल्या, तुम्ही मला कुणी पण एकानं, आता मी दाखवलं भारताच्या पूर्वेला, दक्षिणेला, उत्तरेला किंवा चारी दिशेला काय काय आहे, कोण दाखवू शकेल एका सेकंदामध्ये सगळं दाखवायचं. जसं की पूर्वेकडे काय आहे, पश्चिमेकडे काय आहे, दक्षिणेकडे काय आहे, उत्तरेकडे काय आहे, त्याच्यानंतर आपली बेट, दख्खनचे पठार, असं जे जे मी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी एकाच क्षणामध्ये हायलाइट कोण करतो बघा, दाखवा. सर मी करू का, हा, म्हणजे मला जितकं येतं तेवढं तेवढं दाखवा. हे वरची नॉर्थ आहे, खाली साऊथ आहे, इथं ईस्ट आहे आणि इथं वेस्ट आहे राईट हँड साइडला. इथं बंगालचा उपसागर आहे,
ईस्टला वेस्टला अरबी समुद्र आहे, खाली हिंदी महासागर आहे आणि अरबी समुद्रामध्ये आपले लक्षद्वीप बेटे आहेत, ईस्ट मध्ये जे बंगालचा उपसागर आहे तिकडे आपले अंदमान निकोबारची बेटे आहेत, नॉर्थला येलो कलर मध्ये थळ वाळवंट आहे, मध्यमध्ये आपला दख्खनचा पठार आहे आणि इथं आपली सह्याद्री रेंजेस आहे, थर वाळवंटाकडे आपली अरवली रेंजेस आहे आणि आपल्या वेस्टला पाकिस्तान कडून जिथं खुष्कीचा मार्ग सुरू होतो तो खैबर खिंड आणि हे बोलन खिंड हिमालयाज आहे जे ईस्ट पर्यंत आसाम पर्यंत जातात, नॉर्थला स्टार्ट होऊन. आणि आपल्याला वर आपले तुम्ही सांगितलेलं आता थर वाळवंटाच्या ह्याला 4 दिशा आहेत. थर वाळवंटाच्या नॉर्थ साइडला सतलुज नदी आहे, वेस्टला सिंधू नदी आहे, ईस्टला अरवली रेंजेस आहे आणि खाली कच्छचं रण आहे. आणि थर वाळवंट हे फक्त राजस्थानमध्ये नाही आहे, राजस्थानचा काही भाग, गुजरातचा काही भाग, हरियाणाचा काही भाग आणि थोडा भाग पाकिस्तानमध्ये पण आहे. मस्त, एका झटक्यात तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. बरोबर. आता हा जो नकाशा, ही जी भाग आहे, हे जे सांगितलंय हे तुमच्या असं डोक्यामध्ये झोपल्यानंतर सुद्धा नकाशात फिरला पाहिजे. कसं काय फिरेल का नाही, जमेल का नाही? आता तुम्ही म्हणाल सर ह्याच्या नकाशाचा आणि ह्या काय संबंध आहे? या नकाशावरच प्रश्न येतात, लक्षात घ्या. आता मी ज्या ज्या गोष्टी किंवा जे प्रश्न तुम्हाला त्या वेळेस सांगितले, हायलाइट केले, हे प्रश्न टीईटी मध्ये येऊन गेलेले आहेत. बरोबर आहे का? ही सह्याद्रीचा पर्वत जो भाग आहे त्याला कुठली घाटी म्हणतात? उसको पश्चिम घाटी भी कहा जाता है, सह्याद्रीच्या पर्वतरांगांना. बरोबर. त्याच्यानंतर जे पूर्व किनारपट्टी आहे आपली, त्या पूर्व किनारपट्टीला पूर्व घाट म्हणतात, उसको पूर्वीय घाट सुद्धा म्हणतात, असं हिंदीमध्ये बोललं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना रिकाम्या जाग्यामध्ये येतात. बरोबर का? तर त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. कुठली नदीनं कुठं उगम पावला आणि ती पुढे जाऊन कुठली नदी घेतली किंवा त्याला कुठल्या नद्या उपनद्या येऊन मिळाल्या, याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे. समज में आ रहा है? येतंय? इथपर्यंत क्लिअर आहे का? तुमचं सगळं मॅटर क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आता आपल्याला बघायचं आता थोडं आता तुमचं ते घेतलं, आता महत्वाच्या गोष्टीकडे कळतो. हे काल मी ऍक्च्युली घेतलंच होतं. आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का घेतोय लक्षात घ्या. हा अर्ध्याच्या वरचा भाग आता एक्सप्लेन करायला आपल्याला काय, मला काय जास्त अवघड नाहीये. आवाज येत नाही. तृप्ती दुर्प रिमूव्ह व्हायचंय का? हा, सर ते स्क्रीन वरती पण काहीतरी येते ब्लॅक ब्लॅक. आता आपण बघतोय, लक्षात घ्या. आपला टीईटीचा जो सिलेबस आहे, हा सिलेबस खूप व्हास्ट आहे असे आपले गैरसमज आहे. आपल्याला प्रॉपर गायडन्स मिळाला, त्या गोष्टीवर आपल्याला काम करता आलं, आपली त्याच्यावर प्रॅक्टिस झाली की ह्या भागामध्ये, मी तुम्हाला जास्त सांगत नाही, ह्या भागामध्ये 60 पैकी तुम्ही 55 मार्क सहज मिळवू शकता. किती मार्क? 55. पण त्याच्यासाठी प्रॉपर आणि परफेक्ट गोष्टी मिळायला पाहिजे. काय म्हणतोय मी? प्रॉपर आणि परफेक्ट त्याच गोष्टी तुम्हाला मिळाल्या पाहिजे, तरच तुमचं ते होतं. आता बघा, जवळजवळ 30 मार्काच्या 6 क्वेश्चन पेपर रेडी आहेत या आपल्या इतिहासावर. आणि एकदा का तुमच्या हाताखालून त्या गेल्या की प्रॉपरली तुमचं ते सगळ्या गोष्टी मेंटेन होतात. आणि ह्या सगळ्या ऑन टेक्स्टबुक वरती आहेत. आणि हे टेक्स्टबुक करत असताना मी ह्याचे 3 स्टेज केलेले. किती स्टेज केले मी? 3 स्टेज केले. पहिला स्टेज हा आहे तो सोपा एकदम. जसा आपण मूल्यमापनाचे प्रश्न काढतो, प्रश्न काढताना 3 दर्जाचे प्रश्न असतात. एक आहे निम्न दर्जा, दुसरा आहे मध्यम दर्जा आणि तिसरा आहे उच्च दर्जा, त्याला आपण हायर लेवल म्हणतो. बरोबर का? मग अशा 3 लेवलचे प्रश्न आहेत. मग काही प्रश्न सोपे सोडवता येतात, मध्यम सोडवता येतात, हायर लेवलचे येत नाही. मग हे जे हायर लेवल आहे, तो हायर लेवल आपल्याला टीईटी मध्ये येतो. आणि आपण लोअर
वाचलं तरच आपल्याला हायरचे पण काही प्रश्न कळतात, आपल्याला ऑप्शन सोडवता येतात. परंतु कुठलाच दर्जा जर आपल्याला सोडवायला आला नाही की ऑटोमॅटिकली पेपर खूप अवघड आहे अशी आपली भावना होते. पण सुरुवातीला मी आज हा क्लास जॉईन करताना एक व्हिडिओ लावला होता बघा. तो व्हिडिओ तुमच्यावर किती प्रभाव पाडतो याच्यावरून तुमच्या अभ्यासाच्या काही दिशा ठरतात. आलं लक्षात? त्यामुळं पेटून उठता आलं पाहिजे. उगं नुसता अभ्यास करून जमत नाही. तर ते अभ्यास कशासाठी करायचंय, कितपत करायचंय हे एकदा दिशा मिळाली की इतिहासासारखा सोपा विषय तुम्हाला कुठलाही सापडणार नाही. बरोबर आहे का? आता बघा, ही कन्सेप्ट पुस्तकातली आहे तुमच्या. ही जी काही चित्र दिसत आहेत ही आता मला कितवीच्या पुस्तकातलं आहे हो? कोण सांगू शकेल? आवाज येतो का माझा? कंप्लीट आवाज यार आहे का? हा Yes, सर sir. हो सर, येत आहे. कुठल्या फिफ्थ स्टँडर्ड आहे? हे 5th स्टँडर्डचं सर EVS Fifth 2 चं standard. पुस्तक आहे. EVS 2 2 एकदम lesson बरोबर. number 1. हा करेक्ट. याला म्हणायचं आपण धडे शिकवलेलं आहे. पुस्तक हाताखालून गेला की Yes sir. ऑटोमॅटिकली त्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळं नाही आपण सर. काय नाही काय नाही 6 ची आहे 5th ची नाही ते शिकवले म्हणून लक्षात येतं. काय झालं? क्या हुआ निलोफर, क्या हुआ? Sir, I taught this lesson in 5th standard. हाँ वो भी फिफ्थ का ही That's बोल why रहे I हैं. remembered. कंप्लीट भी वही बोल रहे हैं कि Yes, ये sir. फिफ्थ का ही है और जो सेकंड वाला बुक है ना वो उस बुक का है ये. बराबर? क्या फर्स्ट का बुक है? 6 का. नाही सर, standard? फर्स्ट बेस्ड आहे, सेकंड आहे इतिहासाच्या बेस्ड आहे. हाँ चला असू दे, आता त्याच्यात वेळ घालवू नका. आता बघा, अभी हम जो देख रहे हैं, आता आपण जे बघतोय तो हिस्ट्री म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय. आता काल पण बघितलं होतं, आज आपण थोडं डिटेल मध्ये घेऊन पुढे सरकूया. आणि इतिहास हा जो बनतो, इतिहासावर त्या गोष्टी उभारलेल्या आहेत त्या सगळ्या खूप महत्वाच्या आहेत. लक्षात घ्या, हा धडा पाठीमागं घेण्याच्या पाठीमागं लक्षात घ्या, मी उघेच धडे किंवा उगाच या सगळ्या गोष्टी घेतलेल्या नाहीयेत. हे सगळं घेत असताना याचा बॅकग्राऊंड अभ्यासलेला आहे आणि याच्यातले कित्येक प्रश्न तुम्हाला दाखवू. आता तुम्ही सगळ्यांनी जर ओल्ड क्वेश्चन पेपर रेफर केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की सरने इथे जे घेतलेलं आहे ते सगळं ऍक्युरेट तंतोतंत एक्झाम बेस्ड आहे. कसं एक्झाम बेस्ड, सगळं टोटल पेपरच्या बाहेर काहीच नाही. आणि तुम्हाला त्याच्यामुळे जेव्हा पेपर तुमच्या हातामध्ये पडेल त्यावेळेस तुम्हाला तो पेपर चिल्लर वाटेल पूर्णपणे आणि तुम्ही सहज 60 पैकी 60, 60 पैकी 55 इतिहासामध्ये सहज मिळवू शकता. ठीक आहे. आता बघा, याच्या ठिकाणी आपण जे काही इतिहास म्हणजे मग काय नेमकं असतं, इतिहास कशाला म्हणायचं, इतिहास कोणाला म्हणायचं, इतिहासामध्ये नेमकं काय गोष्टी अभिप्रेत आहेत, कशा कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. इतिहास मग नेमकं म्हणजे इतिहास काय आहे. आता मला कोण सांगेल का? आता काल पण सांगितलं होतं, आज एक थोडं वर घेऊ या ठिकाणी. नेमकं इतिहास म्हणजे काय सांगा बघू, कोण सांगू शकेल? इतिहास म्हणजे काय तुमच्या मनानं सांगायचं. घडून गेलेल्या गोष्टीचा कालानुक्रम म्हणजे भूतकाळात घडले. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास करणे. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगतपणे मांडणी. अरे वा, छान, एक नंबर. हा अजून इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या जमतंय ना तुम्हाला? जमतंय ना? अजून काय पाहिजे? जमतंय, एकदम बरोबर आहे. अजून इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या नोंदींचा पुरावानुसार केलेल्या नोंदी. वा, छान. पुरावा महत्वाचा आहे. करेक्ट. म्हणूनच भूतकाळात ज्या घडलेल्या घटना आहेत त्या समजून घेण्याच्या शास्त्राला, इथे शास्त्र हा शब्द वापरलाय, त्याला इतिहास म्हणतात. कारण आता मी म्हणलं नाही, आता काल मैत्रिणीमध्ये भाषण बोलणं झालं होतं की मी काल बाबा खूप मोठा साप बघितला आणि बघितला होता तर करमुळी एवढा छोटाच होता आणि हात करून दाखवते ती एवढा भला मोठा. त्या तुमच्या याच्यामध्ये काही ना काही पुरावा असला पाहिजे. पुराव्याशिवाय इतिहासाला महत्व नाहीये. आता मी सांगितलं की हडप्पा संस्कृतीमध्ये 2 महत्वाची मोठी शहरं होती. त्या 2 मोठ्या शहरांची नावं कोण सांगू शकेल का? हडप्पा संस्कृतीमध्ये 2 मोठी शहरं नावं. मोहनजोदडो. हा, मोहेंजोदाडो आणि मोहनजोदडो आणि दुसरं हडप्पा. हडप्पा संस्कृती. करेक्ट.
हडप्पा संस्कृती नावच ह्याच्यावर पडलं की ते हडप्पा शहरावरून पडलं. बरोबर. 2 महत्वाची शहरं होती. अन्नगार म्हणजे अन्नाचा साठा अशा असणारे 2 अन्नगार होते बघा. ते कुठल्या शहरांमध्ये होत्या? दायमाबाद, काय आता सांगितलं ना मी. आता 2 शहर हडप्पा, नाही, इथं होते अलीकडे. काय नाव त्याचं? मोहनजोदडो होते. आता हे मोहेंजोदडो. खूप मोठी 2 अन्नांची गार असे होते मोठे की तिथं संकट समयी म्हणा किंवा तिथे साठवले जायचे ते अन्न. आता हे कळलं कशावरून? तिथे एक मोठं स्नानगृह होतं म्हणे. कशावरून? ज्यावेळेस आम्ही उत्खनन केलं त्यावेळेस आम्हाला जशाच्या तशा त्या गोष्टी सापडल्या. म्हणून आम्ही त्या गोष्टी सांगतोय. मोहनजोदाडो हा नावाचा एक पिक्चर आहे बघा. त्याच्यामध्ये कोणता नट आहे? हिरो ऋतिक रोशन. किती झटझट पिक्चर म्हणलं का नाही खलास. ते पिक्चर पाहिलं नसेल तर त्या पिक्चर मध्ये पूर्णपणे आपला ह्या मोहनजोदडोचा इतिहास दडलेला आहे. पण ते पिक्चर पाहत असताना आठ एकच आहे की सुरुवातीला हडप्पा संस्कृती वाचायची आणि मग पिक्चर बघायचं. आणि जर पिक्चर बघताना तुम्हाला चुका दिसून आल्या तर ओळखायचा आपला अभ्यास झालेला आहे की ह्याच्यामध्ये हे असं नव्हतं, ह्याने असं कसं काय केलंय, ह्या गोष्टी लक्षात येतात. म्हणजे आपण काय दाखवतो किंवा काय बघतो हे जरा शास्त्र शुद्ध असलं पाहिजे. उगाच कुणीतरी सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवून जमत नाही. आणि त्या विश्वासावर थापावरती इतिहास अवलंबून नाही आहे. तर त्याच्या सगळ्यात महत्वाचं आहे त्या गोष्टी. बरोबर. आता इथं उदाहरणं पण दिलेले आहेत. भूतकाळात, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. वर्तमान म्हणजे सध्या चालू आहे ते. आता तुम्ही टेन्स म्हणजे काळमध्ये शिकतच असाल. चालूला आपण वर्तमान म्हणतो, येणाऱ्याला आपण भविष्य म्हणतो आणि जे घडून गेलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण? भूतकाळ. आणि जो भूतकाळाचा अभ्यास करतो मग भूतकाळामध्ये घडलेलं काय आहे तर महत्वाच्या घटना असतील, महत्वाच्या व्यक्ती असतील आणि त्या घटना किंवा व्यक्ती समजून घेण्यासाठी आपण ज्या काही व्यवस्थित तथ्य पुरावे वापरतो त्या सगळ्या गोष्टीला इतिहासाचे या ठिकाणी म्हणतात. हे आपल्याला लक्षात आलं आहे. मग हे इतिहासामध्ये आपण ज्या गोष्टी बघतो मग त्याला काहीतरी पुरावे. मग कुठले पुरावे, कुठली तथ्य, मग कोणती तथ्य, मग त्या तथ्याला काय म्हणायचं? मग हे तथ्य किंवा हे इतिहास अवलंबण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार घ्यावा लागतो. तो म्हणजे इतिहासांच्या साधनांचा. मग त्याच्यामध्ये काही प्राचीन वस्तू असतील, काही वास्तू असतील, काही शिल्प असतील, काही भांडी, नाणी म्हणजे आपली नाणी नव्हं, पैशाची नाणी, काही कोरीव लेख, काही ताम्रपट, काही ग्रंथ, हस्तलिखित, या लोकांच्या स्मरणात असलेल्या काही कथा, ज्याला आपण लोकगीत म्हणतो, कहाण्या म्हणतो, आता इत्यादींना आपण इतिहासाची साधनं असं म्हणतो. आता या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे किती प्रकार झाले? तीन प्रकार. बरोबर. आता तुमच्या समोर या डिस्प्लेमध्ये या डिस्प्लेमध्ये काय काय दिसतंय तुम्हाला? एक छोटासा बाळ आहे. पहिला आपण बाळ असतो मग मोठे होतो. कुठे आहे बाळ? हे सेकंड मध्ये नाणी आहे, ताम्रपट आहे, इन्स्क्रिप्शन आहे. लिखित आहे सर, भौतिक आहे. हे भौतिक साधने आहेत सर. ही कुठली साधने आहेत? त्या साधनांचा प्रकार सांगू शकाल तुम्ही? तर ही कुठली साधनं आहेत? भौतिक सर यांना कुठली भौतिक साधनं आहेत? सगळी भौतिक साधनं आहेत का? चित्रपट, भांडी, नाणी, ग्रंथ आणि हस्तलिखिते. ग्रंथ सर मौखिक मध्ये येतात. अहो मी काय सांगितलं, ह्या साधनांचे 3 प्रकार पडतात. आता हे तुमच्या समोर जे दिसतंय हे सगळे नुसती भौतिक साधनं आहे का? आता ते कंपनी मॅडमने सगळे म्हणले भौतिक साधने. भौतिक आहेत, इतिहासाची साधने काही लिखित आहेत आणि काही भौतिक आहेत सर. ठीक आहे. आता वरची भौतिक राहू द्या. आता तुमची ती कन्फ्युजपणा तसाच राहू द्या. तो काढू आपण ह्या पुढच्या स्लाइडमध्ये. ह्या स्लाइडमध्ये तुमचा तो काही कन्फ्युज आहे की मग भौतिक साधनं नेमकी कोणती, लिखित साधनं कोणती आणि मौखिक साधनं कोणती आहेत. ही सगळी आहेत प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधनं की ज्याच्यातून आपल्याला माहिती मिळालेली आहे. आम्ही जेव्हा या वस्तू, या गोष्टी अभ्यासल्या, वाचल्या तेव्हा आम्हाला
ह्या गोष्टीमधून काही ना काही माहिती, काही ना काही ज्ञान मिळालेलं आहे. आणि हे सगळं ज्ञान मिळवत असताना या साधनातूनच ते मिळालेलं आहे. आता मला सांगा, बौद्धकालीन संस्कृती होऊन गेली, जैन संस्कृती होऊन गेली किंवा त्याचा जन्म झाला, कोण म्हणलं त्या काळामध्ये झालेला असेल बरं? कुणी सांगितलं तुम्हाला? मग आपला जो अशोक होऊन गेला, अशोक होऊनच गेला कशावरून? मला काय माहित कशावरून होऊन गेला? काय तर पुरावा पाहिजे का नाही? कुछ तो चाहिए की नाही? सम्राट अशोक होऊन गेला. सगळे लिखित पुराव्यांवरून. आपल्याकडे ते पुरावे आहेत. मग हे जे काही पुरावे आहेत हे 3 प्रकारचे किंवा ही साधनं 3 प्रकारची. एक आहे भौतिक साधनं, दुसरी आहे लिखित साधनं आणि मौखिक साधनं. आता मला सांगा, कुणी पण एकानं ही भौतिक साधनामध्ये जी काही वस्तू आहेत, ही वस्तू फक्त वाचून दाखवा, वास्तू वाचू नका. फक्त भौतिक साधनातल्या वस्तू वाचा. कुणी पण एकाने वाचा. मातीची भांडी, मातीची शिल्पे, मातीची भांडी, मातीची खिळणी, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, दगडी शिल्पे, भूतकाळ वस्तू, नाणी, शास्त्रे. ओके. वस्तूमध्ये काय येतं? गुहाचित्र येतं, मातीची भांडी येतं, मातीची शिल्पी येतं, मणी, रत्ने, दागिने, दागदागिने, दगडाची शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी आणि शस्त्र, हे सगळे वस्तूमध्ये येतात. ही भौतिक साधनं आहेत, पण त्यातल्या वस्तूमध्ये येतात. त्याच्यामध्ये येतात, वस्तूमध्ये येतात. आता ह्या भौतिक साधनामधल्याच भौतिक साधनामध्ये काही वास्तू आहेत. वास्तू म्हणजे जी घरं बांधली गेलेली आहेत ती, म्हणजे गुहा आहे, घर आहे, स्तूप आहे, लेणी आहे, मंदिर असतील, चर्च असेल, मशिदी आहेत, स्तंभ आहे, हा सगळा भाग आपल्याला भौतिक साधनाच्या वास्तूमध्ये येतात. पण एवढं बायफार्केशन करून कुठं विचारत नाहीये. म्हणून भौतिक साधनं म्हणजे काय आहे? वस्तू, वास्तू यांचा वापर त्या व्याख्येमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. भौतिक साधनं ही कळली तुम्हाला? भौतिक साधनं कोणकोणती आहेत कळली? खालील प्रश्न कसा असतो? खालील दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय भौतिक साधनाचा नाहीये, अशा पद्धतीचा प्रश्न येतो. काय प्रश्न सांगितला मी? खालील दिलेल्या भौतिक साधनापैकी कोणतं साधन किंवा कोणता पर्याय हा भौतिक साधनाचा नाही. म्हणजे खाली काय दिलेलं आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यातले 3 ऑप्शन हे भौतिक साधनाचे असणार आहे आणि 1 ऑप्शन लिखित साधनाचा किंवा मौखिक साधनाचा असणार आहे. आता जी भौतिक साधनं आहेत आपल्या आजूबाजूला ही माहिती देतात. आता तुम्ही ज्या ठिकाणी राहताय, इथं कुठं तुम्हाला पुराण असं यातल्यापैकी कुठली भौतिक साधनं बघितली का हो तुम्ही? तुमच्या प्रत्यक्षामध्ये ही जी काही इतिहासाची काही वास्तू आणि वस्तू आहे ती तुम्ही कधी बघितलीत का? बघितली असेल तर एखादं सांगा. काय? नाणी सर, नाणी नाणी हा, नाणी, शस्त्रे. आपल्या सोलापुरामध्ये काय आहे? सोलापूर किल्ले भुईकोट किल्ला. हा, भुईकोट किल्ला. हे कसलं साधन झालं तो? त्या भौतिक साधनावरून आपल्याला कळलं का नाही कुठला राजा होऊन गेला होता, कशासाठी त्या गोष्टी केल्या, हे लक्षात आलं का नाही? आता काही दगडी शिल्प असतात, धातूच्या वस्तू असतात. आता माझ्याकडे का नाही नाणी आपल्या मुघलकालीन पासून ते सुलतनत काळातल्या काही नाणी आहेत माझ्याकडे. मी त्याचा संग्रह केलेला आहे. याच्यावरून कळतं की त्या काळामध्ये वापरलेली जी काही धातू आहे ती कुठल्या प्रकारची आहे, कसल्या प्रकारच्या धातू आहेत. म्हणजे त्या नुसत्या नाण्यावरून एवढंच कळत नाही, एवढंही कळतं की ज्या धातूचा वापर केलेला आहे त्या धातूवरून त्या राजाची परिस्थिती आपल्याला लक्षात येते. लक्षात येते, आर्थिक परिस्थिती लक्षात येते. त्याचबरोबर त्यांची बोधचिन्ह, त्यांचे काही ब्रीदवाक्य असतील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. काही नाण्यावरती आपल्याला लक्ष्मीची किंवा कुबेराची चित्र पाहायला मिळतात. याच्यावरून ते लोक कशाचे भक्त होते किंवा कुठले पूजक होते हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. साधनावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहित होतात. आता गुहाचित्रावरून सुद्धा आपल्याला अशा गोष्टी लक्षात येतात की त्या काळामध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत, हे लोकांनी पूर्वी काही कागद होतं का? कागद यांच्याकडे नव्हतात आणि कागद नसल्या कारणामुळे यांनी मग ही चित्र वगैरे काढलेली आहेत. ही कुठं काढली? ही गुहेत काढली. आता ही गुहेतली चित्र कुठं काढले माहित आहे का? कोण सांगू शकेल का? एक गुहेतलं चित्र सांगा कुठं काढलेलं आहे?
गुहा चित्रे अजंठा वेरूळ. अजंठा वेरूळ. हा अजून अजंठा वेरूळ. बरोबर. अजून फक्त अजून तिथंच आहे का दुसरं? हा आता तुम्हाला हे शोधून आणायचं. भीमबेटका. हा? मी काय सांगतोय बघा की तुम्ही काय शोधून आणायचं आहे. उद्या तुमचं होमवर्क आहे की गुहा चित्रे कुठे कुठे आहेत. काय होमवर्क आहे तुमचा? होमवर्क काय सांगितलं मी? गुहा चित्रे कुठे कुठे आहेत. हा ओके. त्यांची नावं त्या भागाची नावं घेऊन यायची आणि त्याच्यावर ती जी शोधून आणली त्याच्यावर किमान 5 प्रश्न बनवायचे. किती? किमान 5 प्रश्न बनवायचे. जमेल? हो सर. हो सर. हा हो बघा सर. होमवर्क मी पहिला ह्याच्या अगोदर एक दिला दिसतं. काय दिलता? आता मी होमवर्क मध्ये एक दिलंय आणि त्याच्यानंतर ना हे गुहेवरती दिला. आता गुहा चित्रावरती दुसरं होमवर्क बघा. ही जी तुम्हाला 3 भौतिक साधनं दिसते, 3 साधनं दिसते इतिहास लेखनाची, ह्या 3 साधनावरती किमान 10 प्रश्न बनवायचे. ह्या 3 साधनावरती किमान किती प्रश्न बनवायचे? किमान किती प्रश्न बनवायचे? 10 प्रश्न. म्हणजे टोटल किती झाले? हे 10 आणि ते 5 15 प्रश्न हे टाकायचे. तू जमेल तुम्हाला? जमेल? हो सर. हो सर. आता मला सांगा इथला माझा मुद्दा बघा. आपण ही जी काही लेणी पाहतोय आता ह्या लेणीवरून आपल्याला काय आपलं हे भौतिक साधन म्हणून सांगितलं. त्या लेणी आपण पाहिल्या समजा. आता तुम्ही कोणीतरी सांगितलं लेणी कुठे आहेत? अजिंठा वेरूळ लेणी आहे बरोबर का नाही? आता ह्या लेणीवरून काय लक्षात येईल बरं? काय लक्षात येईल? काय अभ्यास इतिहासाच्या दृष्टिकोनातून काय पाहायचं आपण? नुसती कलाच का? कलाकार त्या लेणीवर भरपूर काही गोष्टी कोरलेल्या आहेत. म्हणजे त्या काळातले युद्ध, त्या काळातले लोक कसे राहायचे, इव्हन शस्त्रे वगैरे, मंदिरं सगळं एकदम बरोबर. आणि त्या लेण्यांवरती त्यांनी जे कलर वापरलेला आहे कलरिंगसाठी, ते नैसर्गिक कलर वापरलेले आहेत फुलांचे, वनस्पतींचे, ते सुद्धा त्यावर दिसतं सर आपल्याला. तर आपल्याला ह्या गोष्टींचं नॉलेज येतं की लेणी नुसतं बघण्यासाठी नाही जायचं, तर त्याचा अद्भुत चमत्कार सुद्धा बघायला पाहिजे की नेमकं त्याचा वापर कसा केला, त्या काळातली परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीचं वर्णन त्याने चित्राच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. ते चित्राचं आपल्याला स्पष्ट पाहणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळं भौतिक साधनं ही खूप महत्वाची आहे. प्राचीन इतिहासामध्ये जे काही लेखन केलं गेलं, हे लेखनामध्ये ह्या गोष्टी अद्भुतलेल्या होत्या. आता मला सांगा, आता परत मी रॅन्डमली इथं तुम्हाला सांगायला लागलो. आता सरळ जाईन मी. आता बघा कुठे गेले. आता हे जे दिसतंय तुमच्या समोर, आता मी गुहा चित्र घेतलं. आता मातीची जी भांडी आहेत, या मातीच्या भांडीवरून काय येतं का हो? आता कुठली मातीची भांडी तुम्ही पाहू शकता. सिंधू संस्कृतीमधील जर मातीची भांडी आहे, या मातीच्या भांड्यावरून काय लक्षात येईल आपल्याला भौतिक साधनावरून, या भौतिक साधनावरून काय लक्षात येईल? टेराकोटाची बनलेली आहे सर. लाल मातीची भांडी आहेत, त्याच्यावर मासाच्या आणि पिपळीच्या पानाची. बरोबर. आता लक्षात घ्या, या मातीच्या भांड्यावरून पण आपल्याला लक्षात येतं की तिथली संस्कृती कशी होती. आता उत्खनन झाल्यानंतर ना काही भांडी जशीच्या तशी आहे, मग ती कशी भाजली होती, त्याचं मातीचा प्रकार, त्याच्यावर केलेलं लेखन, याच्यावरून ते लोक साक्षर होते, निरक्षर होते, त्यांची जी हाताळण्याची पद्धत ही नेमकी कशी होती. आता हे सगळ्या गोष्टी लक्षात येतात. फक्त त्या प्राचीन काळात जाऊ नका, अलीकडच्या काळातूनही आपल्याला लक्षात येतं. मातीची भांडी असू दे किंवा मातीची शिल्प असू दे, ह्याच्यावरून पण लक्षात येतं. हडप्पा काळामध्ये आपल्याला काही शिल्प पण सापडली, काही तुटलेली होती, काही फुटलेली होती, काही अर्ध नटेश्वराचे म्हणजे अर्धी नारी अर्ध पुरुष अशी असणारी होती, काही नुसती मातेचीच पूजक असणाऱ्या मूर्त्या सापडल्या. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की हे लोक हे मूर्ती पूजक होते, ह्या लोकांना हे करता येत होतं. आपण असे अंदाज बांधू शकतो. म्हणून भौतिक साधनामधील ही जी काही साधनं आहेत, ही इतिहास लेखनाला खूप महत्वाची आहेत. याच्यावरून आपल्याला माहिती मिळते. आता याच्या मणी आहे, त्या मणीवरून पण कळतं मणीचा प्रकार असेल किंवा मणीमध्ये जे काही वापरले गेलेले काही धातू असतील, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आर्थिकता लक्षात येतं, त्याच्या रंगसंगतीवरून त्या महिलांचं जे काही रंगाबद्दल एक गोष्टी ते लक्षात येतं. हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये बघा, महिला पण रत्न घालत होत्या, मणीचा वापर करत होत्या. आता त्या काळामध्ये थोडा आरशाचा तुकडा पण सापडलेला आहे. आरसा म्हणजे आताचा आरसा नाही,
तशा पद्धतीने एक चमकदार पत्रा की ज्याच्यामध्ये ते पाहत असते. म्हणजे बघा, स्त्रिया आत्ताच मेकअप करत नाहीत, पूर्वीपासून करत आलेल्या आहेत. म्हणून कुणीही स्त्रियांच्या मेकअपवर बोलायचं नाही. आलं का लक्षात? हे आपल्याला लक्षात येते. हे कुठून लक्षात आलं? भौतिक साधनावरून लक्षात आलं. त्याच्यामुळे आता रत्न आहेत, हे ह्यांना नटण्याचं सुद्धा हे होतं. त्या काळामध्ये लाकडी मणी म्हणा किंवा लाकडाचे दागदागिने, त्यानंतर हळूहळू जे काही धातू आले, त्या धातूचा वापर करून यांनी केलेला. जसजसं परिस्थिती बदलत गेली तसतसा गोष्टी आल्या. आपल्याला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सोनं किंवा इतर जे धातू आहेत, हे लवकर शोधले गेले. पण एक धातू असा आहे, तो उशिरा शोध लागला. कुठला सांगू शकेल का? आणि काय तो सर? कुठल्या धातूचा शोध उशिरा लागला? तो हडप्पा संस्कृतीला माहित नव्हता. त्या धातूचा शोध हडप्पा संस्कृतीला माहित नव्हता, परंतु तो नंतर आलेल्या वैदिक संस्कृतीला माहित झाला. धातूचं नाव सांगू शकाल का तुम्ही त्या धातूचं? आयरन. आयरन. येस करेक्ट. लोह. म्हणून तर ना हे जे हडप्पा संस्कृतीमधले लोक होते त्यांना शेती माहित होतं, पण ते लोखंड माहित नव्हतं त्यांना. आणि ते शेती माहित होतं कशावरनं कळलं की जे नांगर शेतामध्ये जुंपलं जातं, त्या नांगराचे काही नंतर रेषा उमटल्या जातात. त्याला हिंदीमध्ये सीता म्हटलं जातं. जे काही मागं रेष उमटली जाते उसको हिंदी में सीता कहा जाता है. आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की नांगर वापरत होते, पण ते जे नांगर होतं ते लाकडी होतं. मात्र हेच नांगर किंवा हाच फाळ तुम्हाला वैदिक संस्कृतीमध्ये लोखंडाचा सापडतो. आणि मग लोखंड इथून सुरुवात खरं तर झालेली आहे. आता दगडी शिल्प असतील किंवा धातूच्या वस्तू असतील, नाणी असतील, शस्त्र असतील, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरून आपल्याला भौतिक गोष्टीवरून आपल्याला त्या त्या ठिकाणचा इतिहास सांगता येतो आणि तसा त्या पद्धतीने बघता येतो. आता दगडी शिल्पावरून त्यांची कला लक्षात येते. प्रत्येक ज्या ज्या संस्कृतीमध्ये ती दगडी शिल्प सापडलेली आहेत ती सारखीच नाही आहेत. त्यांचा कोरीवपणा किंवा त्याच्यामधले एकदम जो तंतोतंतपणा आहे तो बदलत गेलेला आहे. धातूच्या वस्तू मी जसं सांगितलं तसं नाणी, त्या नाणीचा आकार उकार, त्याच्यात वापरलेलं मेटल, याच्यावरून सगळ्या गोष्टी लक्षात येतात. शस्त्र, आता काही शस्त्र सुरुवातीला माणूस जेव्हा अरण्यात भटकत होता, एकटाच फिरत होता, त्यावेळेस काय त्याच्याकडे काय लोखंडाची तलवार होती का? लोखंडाची तलवार होती का? नाही, दगड होते सर. नाही सर, दगड. दगडी हत्यारे होती. दगडी हत्यारे. ससा मारण्यासाठी किंवा एखादं हरिण मारण्यासाठी त्यांना काही बंदूक वापरली का? बंदूक वापरली? वाघ मारण्यासाठी तोफगोळा वापरला नाही. तर सुरुवातीला त्यांनी ही शस्त्र वापरली. जेवढं त्याच्यामध्ये उपलब्ध सामग्री त्याच सामग्रीचा वापर केला. दगडाच्या हत्यारं वापरले. मग ते कातळ काढण्यासाठी, जीव घेण्यासाठी, मारण्यासाठी, एखाद्या तीक्ष्ण धारदार ह्याने शिकार करण्यासाठी अशा सगळे दगडाचेच हत्यार वापरले. आणि दगडाचाच विकास भरपूर झाला. म्हणून ह्या काळाला म्हटलं जातं. अश्मयुग म्हणतात. अश्मयुगीन स्टोन एज म्हणतात, बरोबर का? इंग्लिशमध्ये स्टोन एज म्हणतात. दगडाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. मग हे आम्ही स्टोन एज कशावरून नाव दिलं? उगाच दिलं का? कशावरून दिलं? तर ही काही शस्त्रास्त्र असतील, ही जी काही भौतिक आम्हाला साधनं सापडली त्याच्यावरून आम्ही हा इतिहास लिहिला. लक्षात आलं का? आणि सगळ्यात सुरुवातीला तोफखाना किंवा तोफ हा प्रकार जो आहे युद्धामध्ये डॅश राजाने किंवा डॅश ह्यानं वापरला. कुणी वापरला? तोफाचा वापर कुणी केला? तोफेचा. येईल का सांगता? तोफेचा वापर कुणी केला? चला नोट डाऊन करा. हे पण प्रश्न शोधून आणा. सर्वात प्रथम तोफेचा शोध कुणी केला किंवा तोफेचा वापर आपल्या युद्धामध्ये कुणी केला हे शोधून आणा. जमेल का? जमेल का? काय असे प्रश्न सांगितल्यावर गायब आवाज येत नाही? नको जमेल सर. गायब झाले? जमेल सर. जमेल ना? बर, नाहीतर असं होऊ नये सगळं सर आम्हालाच काम लावतंय, काही सांगत ना, असं बी होऊ नये. मला काय सांगायला येतो, पण त्याच्यानुसार तुमची शोधवरती कशी वाढायची, बरोबर आहे का? आम्हाला नाही तर सांगा सर. तुम्हाला नाही आलं तर मी आहेच की, मी कुठे जाणार आहे. ओके. आणि तुम्हाला येणार हे मला माहित आहे ना. आता सबसे बडा कौन कौन है अपने पास?
जर आपल्याला उत्तर नाही आले तुम्ही कुठून शोधणार आहे ते सुद्धा मला माहित आहे. आता काही जणांनी शोधून ठेवलंय पण आताच नाही सांगायचं बाई. आता काही जणांनी मोबाईल बंद पडला असेल, काय काय लय झालं असेल कारण सांगतात लगेच. मग पुढं आता वाचतोय त्या गुहा असतील, घरं असतील, हे स्तूप आहे, लेणी आहे, मंदिर आहेत, चर्च आहे, मशीद आहे आणि स्तंभ आहे. ह्या सगळ्यावरून सुद्धा आपल्याला इतिहास सांगता येतो, इतिहास रचता येतो आणि ही सगळी भौतिक साधनं आहेत. बरोबर का? आता ही गुहावरून माणूस सुरुवातीला गुहेत राहत होता, तेव्हा माणसाने गुहा केली का ती? आयत्या वेळात ना गोबा, आयत्या वेळात ना गोबा, हे दुसऱ्याने केलेल्या ह्याच्यामध्ये तो राहत होता. पण सुरुवातीला त्या गुहेमध्ये काही माणूसच राहिला का? तर त्याच्यामध्ये काही जनावरं राहत होती, है की नाही? जसे की वाघ म्हणा, हिंस्र प्राणी राहत होते. त्या सगळ्यांना बाहेर काढून मानव आत राहू लागला. बघा आता ते कसं कळलं? मग ते गुहा कुठली आहे, कुठल्या काळातली आहे, मग त्या गुहेमध्ये काही चित्र काढलेली होती, काही नाही हे खानाखुणा केलेल्या होत्या, त्याच्यावरून सुद्धा काही ते गुहेमध्ये तर लेख लिहिलेले आहेत पूर्णपणे, काही चित्र आहेत. तर ह्याच्यावरून आपल्याला तिथला इतिहास लक्षात येतो. सुरुवातीची घरांच्या पद्धती कशा होत्या? आता बघा हडप्पाकालीन संस्कृतीमधली जी घरं होती त्याच्यामध्ये डॅश डॅश प्रकारच्या विटा वापरण्यात आल्या होत्या. विटा कशा होत्या तिथल्या? भाजलेल्या. भाजलेल्या. आता हे स्तूप कुठे होते? आता कुठला स्तूप आहे? बौद्ध स्तूप वगैरे आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरून आपल्याला तिथला इतिहास कळतो. अशोक सम्राट अशोकाने कोणते स्तूप वापरले? आता आपण जो घेतलेला ह्याचं चिन्ह आहे कशाचं? आपले जे 4 सिंह आहेत ते ना आपल्या ह्याच्यावरती राजमुद्रेवरती. आता ह्याच्यावर वापरलेले नाही, हे कुठनं घेतलेले? आता ह्याच्या मागे पण इतिहास आहे. इतिहास सांगत नसतात, काही ना काही तथ्य असतात. तथ्य आपण हाताळली पाहिजे आणि हे तथ्य या अशा साधनामधून आपल्याला पाहायला मिळतं. मग काही मंदिर आहेत, अजून पण काही जुनी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याचं बांधणं हे काही हेमाडपंथी बांधणं आहे. आता खरं तर भारतामध्ये गोल गुंबज आहे की नाही, गोल गुंबज ज्याला आपण म्हणतो की अर्ध गोलकार, हे बांधणं हे कुठल्या राजांनी किंवा कुठली संस्कृतीने आपल्याकडे आणलेलं आहे? कोण सांगू शकेल का? नक्षीकाम, वेलबुट्टी, जडीबुट्टीचा असं त्या भिंतीवरती खांबावरती कोरणं, ते गोलगुमटासारखं असं अर्धवकाळ केलेलं बांधकाम कुठल्या नाही आणलंय? हे मुघलकालीन आहे, पुढे अरबीकडून आपल्याला आलेलं आहे. मुघलांच्या काळातून हे खऱ्या मोठ्या प्रमाणात चालत गेलेलं आहे. मग हे त्याच्यावरून कळतं की आपल्याला भौतिक जी साधनं आहे त्याच्यावरून कळतं की या मंदिरामध्ये म्हणा किंवा इतर काही आपली चर्च असतील, मशिद असतील, ह्याच्या बांधकामावरून आपल्याला लक्षात येतं की त्याचा सुधार कुठं कुठं होत गेला, कसा होत गेला. मग द्राविड काळामध्ये कसा होता, सिंधूमध्ये कसा होता, वैदिक काळामध्ये नेमकं काय होतं, हे आपल्याला ह्या भौतिक साधनावरून लक्षात येतात. हे झालं स्तंभ असतील. आता हा पूर्णपणे आपला भौतिक संपलेला आहे. आता इथं आपण येत लिखित साधनं, की ज्या साधनांची माहिती किंवा जी लिहून ठेवलेली आहे की जिथं आपल्याला कागदाचा शोध किंवा छपाईचा शोध लागण्यापूर्वी सुद्धा आपल्याकडे काही असे लेख लिहिलेले आहेत. मग ते काही दगडावर कोरलेले असतील, काही ताम्रपटावर लिहिलेले असतील, लिहिलेले आहेत, लिखित आहेत, जे हस्ताक्षरामध्ये आहेत किंवा कोरलेले आहेत, त्यांना आपण लिखित साधनं म्हणतो. हडप्पा लिपीतील लेख, हडप्पा लिपीमध्ये काय लिहिलेलं आहे, लिपी नेमकी कोणती आहे याचा शोध अद्यापही लागलेला नाही आहे. जर तो शोध जर लागला किंवा ती लिपी जर वाचता आली तर हडप्पा संस्कृतीबद्दल अजून बहुतांश माहिती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ह्याची काही लिपी आहे त्याचा अजूनही शोध किंवा तिचं जे वाचन आहे ते करता आलेलं नाहीये. मग वैदिक काळातील ज्या काही घटना आहेत, ज्या वैदिक काळामध्ये जे काही लिहिले गेलेले साहित्य आहेत, वैदिक संस्कृतीमध्ये 4 मुख्य ग्रंथ लिहिले गेलेत. मुख्य कुठले? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. सगळ्यात जुना वेद कुठला? सर्वात जुना वेद ऋग्वेद. आणि संगीताची माहिती कशात सांगितलेली आहे? ऋग्वेदामध्ये सर. नाही. ऋग्वेदामध्ये आहे. औषधोपचार, औषधांची माहिती,
आयुर्वेद यजुर्वेद आयुर्वेद हा अथर्ववेद करेक्ट. आयुर्वेद अथर्ववेद अथर्ववेद. यजुर्वेद आहे. हे 4 वेद होते. यजुर्वेद हा. त्याच्यानंतर ना माणसाची उत्पत्ती कशी झालेली आहे, ते शूद्र वैश्य हे कुठून उत्पन्न झाले, हे कुठल्या ग्रंथात सांगितलेले, वेदामध्ये सांगितलंय? ब्राह्मण अथर्ववेद शूद्र अथर्ववेद मध्ये. अथर्ववेदामध्ये सांगितलेलं आहे. नाही, अथर्ववेदामध्ये नाही, ऋग्वेदामध्ये सांगितलंय. ऋग्वेदामधील 10व्या अध्यायात ते सांगितलंय की एका महाकाय मानवापासून माणसाची निर्मिती झाली आणि त्याच्यामध्ये त्या खांद्याच्या पासून क्षत्रिय आणि हे जो भुज आहे आणि जे जांग आहे याच्यामधून ते शूद्र निर्माण झाले, अशी त्या माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी हे आपल्याला कळल्या कशा, ते कशाचे पूजक होते. त्यांनी मग तिथला राजा युद्धाला जात असताना काय करायचा, वेद हवन पूजा करायचा, मग जायचा. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या साहित्यातून वाचायला मिळतात. जगामधील सगळ्यात मोठी 2 महाकाव्य, जगातील सगळ्यात मोठी 2 महाकाव्य, रामायण महाभारत. अरे वा, कसलं नुसतं खटखट आहे आमचं हे, नुसतं एकदम इतिहास म्हणजे बोलायचं काम नाही. त्याच्यानंतर ना काही अरण्यके लिहिली गेली, जी अरण्यात बसून लिहिली, बरोबर. उपनिषद कोणाला म्हणायचं? उपनिषदामध्ये गुरुकडे जाऊन शिक्षण घ्यायचे. गुरु जवळ बसून मिळवलेले ज्ञान. गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान आणि त्याचं जेव्हा लेखन केले गेलं ते उपनिषदात केले, बरोबर, एकदम बरोबर. आणि मग ही उपनिषद, ब्राह्मणक, अरण्यके हे केले गेले आणि वैदिक संस्कृती जशी संपली तसा एक काळ आला, उत्तर वैदिक काळ. आणि वैदिक काळ जसा संपत आला इथं परत स्मृती आल्या. स्मृती मग जसं की मनुस्मृती वगैरे अशा बरोबर किती स्मृती आहेत? 17 स्मृती आहेत. त्यातली आपल्याला फक्त मनुस्मृतीच माहित आहे. म्हणून काय सांगितलं तेच माहित आहे आपल्याला. बाकीच्या गोष्टी माहित आहेत का? बाकीचे 17 स्मृत्या होत्या याच्या आधारलेल्या आहेत. हे आपल्याला लक्षात येतं की हे जे लिखित साहित्य आहे ते कसं होतं. आता एवढंच काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी राज्यकारभार कसा केला, तिथले दस्तऐवज आपण हाताळल्यावरच कळलं ना. इंग्रजांनी कसे कसे नियम केले, काय काय राबवलं, हे त्यांच्या गोष्टीवरून लक्षात आलं. इंग्रज काळामध्ये काही जे लिखित साधनं आहेत, काही पुरावे आहेत, त्याच्यावरून त्यांची जी काही व्यवस्था आहे किंवा प्रशासन आहे ते कसं होतं हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. त्यामुळं लिखित साधनामुळे बहुतांश माहिती आपल्याला मिळते. आता बघा, मेसोपोटेमियातील इस्ताका लेख. आता ह्या इस्ताका लेखामध्ये सुद्धा आपल्याला वरून काही भरपूर अंशी माहिती मिळाली जी सिंधू संस्कृतीची माहिती देते मेसोपोटेमियामधील. कारण तिथं लिहिलेलं आहे की आमचा व्यापार ह्या सिंधू संस्कृतीशी होता, तिथले माल इकडे, असं भरपूर काही माहिती याच्यामध्ये लिहिलेली आहे. त्याच्यावरून आपला त्यांच्याशी व्यापार वगैरे होत होता, अशा गोष्टी त्याच्यातून लिहून वाचल्यानंतर लक्षात येतात. आता बघा इथं सांगितले महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या आपल्याला हे लिखित साधनामध्ये घेता येतात. आणि त्याच्यावरून रामायण का घडलं, महाभारत का घडलं, याला कोण कारणीभूत, कसं काय झालं, या सगळ्या गोष्टी माहित होतात. मग जैन धर्म, बौद्ध धर्म, त्यांच्या सगळ्या ज्या घटना घडलेल्या त्या सगळ्या बाबती आपल्याला त्यांच्या साहित्यावरून लक्षात येतात. जैननी लिहिलेले त्यांच्या धर्माबद्दलच्या ग्रंथ असेल, बौद्ध धर्माने लिहिलेले त्यांच्या किंवा झालेल्या काही सभा संगती असतील, पहिले तीर्थकर असतील किंवा 24 तीर्थकर असतील, या सगळ्याविषयीची काही माहिती आहे आपल्याला इथं बघायला मिळते. त्यांचे नियम. त्यानंतर ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन. इथे येऊन गेलेले ग्रीक प्रवासकार होते, इतिहासकार. प्रवास करताना आले आणि प्रवासाच्या माध्यमातून त्यांनी इथला सगळा इतिहास लिहून गेले. असे पण काही आहेत त्यांनी केलेले ते लेखन आहे, प्रवास वर्णन आहे, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला माहिती मिळते. त्याचबरोबर चीनी पण होते, नुसतं ग्रीकच नाही तर चीनी पण येऊन गेले. हे चीनी प्रवासी जे आहेत त्यांचे प्रवास वर्णन नेमकी कोणती, त्यांनी इथं आल्यानंतर जे जे काही होते, कुठल्या राजदरबारामध्ये भेट दिली तर काय झालं, तर जशी तशी ओरिजिनल माहिती लिहून ठेवली, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला त्या काळात नेमकं काय घडलं हे लक्षात येतं. काही व्याकरणांची ग्रंथ आहेत, काही पुराण ग्रंथ आहेत, काही कोरीव ग्रंथ आहेत, तरी या कोरीव लेख आहेत, याच्यावरून आपल्याला इतिहास समजतो आणि तो इतिहासावरून आपल्याला त्या भागातली किंवा त्या काळातली घटना उघडकीस येते, त्या गोष्टी आपल्याला समजतात. तुम्हाला समजलं मी काय सांगतोय ते, कळतंय का, चाललंय एवढंच सांगा फक्त. हो सर. हो सर.
कारण हे हो, दोन सर. ऍक्टिव्ह आहेत, बाकीचे सगळे असं डम 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 गेल्यासारखं वाटायलंय. काय चाललंय की बाबा, काय बोलायला गेली, काय झालंय की काय. समजतंय सर. हा समज हा समजतंय सर. म्हणजे मला कशासाठी विचारतो माहितीये का, की ही जी लेंथ चालली आहे ती का त्याच्या अजून खाली जाऊन शिकवावं लागेल, 5वीच्या मुलाला शिकवल्यासारखं, ते विचारण्यासाठी विचारतो. हा नाही सर, हे चाललेलं. चाललंय बरोबर, बरोबर. म्हणजे चांगले आहेत सगळे. चला ठीक आहे, चालेल. आता शेवटचा जो साधन आहे तो काय, काय साधनाचं नाव आता आपल्या शेवटच्या. मौखिक साधने. अरे वा, छान. मौखिक साधने मौखिक साधने. आता बघतोय आपण, काय बघतोय, मौखिक साधनं बघतोय. या मौखिक साधनामध्ये प्राचीन भारतामधील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. आता मौखिक साधनं कोणकोणती आता सांगता येतील का हो? काय आलं एखादं एखादं काय सांगा. ओव्या, दंतकथा, गोव्या. ओव्या, लोकगीते, ओव्या, पोवाडे. लोककथा, पोवाडे, जात्यावरची गाणी, जात्यावरची ओव्या, गाणी पण आहेत बघा, लोकगीते, जात्यावरचे होय लोककथा. असतील. हं. वरचे गाणे. हो, त्या लोकांना काय ते लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, म्हणून आपलं त्यांनी ते पाठ केलं, आपल्याकडून दुसऱ्या पुढच्या येणाऱ्या पिढीला सांगितलं, त्या पिढीनं तसंच घेतलं, पुढच्या पिढीला संक्रमण केलं. असं करत जे चालत आलेलं आहे, जे असं करून आपण जे काही संस्करण करून ठेवलेलं आहे, ही माहिती तशी जपून ठेवलेली आहे, त्याच्यावर पण थोडाफार भरोसा ठेवावा लागतो. म्हणजे ज्या काळामध्ये किंवा ज्या काळातील इतिहासामध्ये आपल्याला भौतिक साधनं सापडत नाही, लिखित साधनं सापडत नाही, परंतु मौखिक माहिती मिळते फक्त, त्यावेळेस सुद्धा आपल्याला त्या गोष्टीवरती विश्वास ठेवावा लागतो. मग अशामध्ये लोकगीते असतील, भारुडं असतील, ओव्या असतील, अभंग असतील, ही सगळी जे लोकगीतं असतील किंवा लोकपरंपरा असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात. त्याच्यावरून आपल्याला त्या गोष्टी कळतात. याचं रूपांतर आता लिखित साधनात झाले. रूपांतर लिखित स्वरूपात झाले असले तरी त्याची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो, तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनामध्ये होत असतो. आता ही सगळी जी काही साधनं आहेत, या साधनांचा मी इथं तुम्हाला पूर्णपणे चार्ट दिलेला आहे, त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल. मी तुम्हाला टास्क दिलेला आहे, तो म्हणजे ह्याच्यावरती 10 प्रश्न बनवायचे आणि 5 प्रश्न कशावर बनवायला सांगितलेला आहे. 5 प्रश्न अजून कशावर बनवायला सांगितले. गुहाचित्रे. सगळं लिहून घेतले ना. मौखिक साधनांवरती 10 प्रश्न. आता इथं बघा, ही हो काय हो सर. हो ती सर. साधनं कुठली दिसत आहेत तुम्हाला. किल्ले, लेणी, स्तूप या वस्तूंना आपण भौतिक म्हणतो, बरोबर आहे का. आता ही तुमच्या ह्याच्यात दिसत आहेत. आता इथं ही कुठली कुठली साधने सांगायचं, लिखित कुठलं आहे, ह्याच्यातलं भौतिक कुठलं आहे, की सगळीच भौतिक आहेत. सगळे भौतिक आहेत. सगळे भौतिक. सगळेच भौतिक आहेत. भौतिक आहेत सगळे. सगळी भौतिक आहे ती. ठीक आहे. आता आपण काय करूयात, या ठिकाणी थांबूयात आणि इथपर्यंत तुम्हाला कळलं, क्लिअर मॅटर.